महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन बुधवारी 1 तारखेला उत्साहात साजरा होत असताना जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेसह 2 जणांना जिवंत जाळले। ही घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली। या प्रकरणी 15 जणांना पोलिसांनी अटक केली असून 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। जननी देवाजी तेलामी वय वर्ष 52 व देऊ कटया आतलामी वय वर्ष 60 अशी मृतांची नावे आहेत। आरोपींमध्ये जमनी तेलामी हिचा पती देवाजी तेलामी वय वर्ष 60 आणि मुलगा दिवाकर तेलामी वय वर्ष 28 यांचा समावेश आहे। जननी आणि देऊ हे वेगवेगळ्या कुटुंबातील असले तरी ते पुजारी म्हणून काम करत होते। यामुळे ते जादूटोणा करतात असा काही जणांना संशय होता। अशातच जीवनगट्टा चंदनवेली मार्गावरील बोलेपल्ली येथील एका महिलेचा गर्भपातही झाला। त्यानंतर महिनाभरापूर्वी एका महिन्याच्या मुलीचाही मृत्यू झाला। याच कुटुंबातील एका 1.5 वर्षीय मुलीचा 1 मे रोजी मृत्यू झाला। दोघांचाही मृत्यू जननी तेलामी आणि देऊ आतलामी यांनी जादूटोणा केल्यामुळे झाला असा त्या कुटुंबियांचा संशय होता। त्यामुळे कुटुंबीय काही जणांना सोबत घेऊन 1 मे रोजी रात्री जननी आणि देऊच्या घरी गेले। त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली। त्यानंतर त्यांना गावाजवळच्या नाल्यात नेऊन त्यांनी जाळले।